भावे वीण भक्ती, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्नत्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करेसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, ओ करुणा करा दया. हे करुणा करा दया, तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. हे ओम नमो ज्ञानेश्वराय, करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लाधनो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं, तत्र तत्र कृतमस्तकांजलिं. बाष्पवारि परिपूर्णलोचनं, मारुतिं नमत राक्षसान्तकं. राघवं रामचन्द्रं च, रावणारिं रमापतिं. राजीवलोचनं रामं, तं वन्दे रघुनन्दनं. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल ज्ञानदेव, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ, जगद्गुरु तुकाराम महाराज की. पवन सुत हनुमान, प्रभु राम
रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल 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 भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये. प्रस्तुत भगवंताच्या आणि साधू संतांच्या कृपाशीर्वादातून भगवान हनुमंतरायांच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र दरबारामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहाअंतर्गत काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम पाठ, गाथा भजन, प्रवचन सेवा, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि अन्नदान अशा प्रकारचा हा भक्तिभावयुक्त सोहळा तुमच्या माझ्यासारख्या भक्त भाविकांच्या कल्याणासाठी, तुम्हाला मला भक्तीचं ज्ञानाचं दान मिळावं या सदहेतूनं, या सद्विचारांनी भगवंताच्या आणि साधू संतांच्या सद्गुरूंच्या प्रेरणेतून या ठिकाणावरती चालू आहे. उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन आदरणीय बाबांचं, उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मला या ठिकाणावरती लाभतं आहे. आणि बाबांच्या अथक प्रयत्नातून, सायासातून, कष्टातून केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणाच्या सदहेतून हा सारा सोहळा या ठिकाणावरती चाललेला आहे. आणि या सोहळ्याचे तुम्ही मी सारे भागीदार झालेलो आहोत, जेणेकरून आपल्याही पदरामध्ये काही ना काहीतरी त्याचं पुण्य फळ पडलं पाहिजे. मग ते प्रवचन श्रवणाच्या माध्यमातून असो, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून असो, कीर्तन श्रवण करण्याच्या ऐकण्याच्या माध्यमातून असो, हे अल्पसं पुण्य आपल्याही पदरामध्ये पडावं, भगवंताची जराशी सेवा तुमच्या माझ्याकडून घडावी अशी संधी भगवंताने विठ्ठल 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 अशी संधी भगवंतानी, साधू संतांनी आणि बाबांच्या प्रयत्नातून या ठिकाणावरती तुम्हाला मला उपलब्ध झालेली आहे. आजची चौथ्या दिवसाची सेवा ही मजदासाच्या वाट्याला या ठिकाणावरती आलेली आहे. तसं तर ही सेवा माझ्या सद्गुरूंच्या बाबांच्या वाट्याला त्या ठिकाणावरती होती, पण मीच बाबांच्या आज्ञेनं या ठिकाणावरती सेवेसाठी उभं राहिलेलो आहे. फार काही मला शिकलेलो आहे मी, फार काही ज्ञान आहे, कळतं, अशातला कोणत्याही प्रकारचा भाग नाही. परंतु या निमित्ताने शब्दांच्या माध्यमातून संत महात्म्यांची सेवा आणि महापुरुषांच्या मुखातून जे श्रवण करायला मिळालं, थोडं फार काही जे ग्रंथामध्ये महात्म्यांनी लिहून ठेवलं, जे वाचायला मिळालं, त्याचा आधार, त्याचा मागोवा घेऊन एक थोडा वेळ मी आपल्यासमोर काही ना काहीतरी तोडके मोडके शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण साऱ्यांनी आईच्या अंतःकरणाने ते गोड मानून घ्यावेत अशी प्रार्थना आहे. विठ्ठल 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 आज आपण सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे, हा अभंग सर्वांच्या पाठातला अभंग आहे, साऱ्यांच्या श्रवणातला अभंग आहे, नित्यनेमाचा आपला साऱ्यांचा हा अभंग आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, हरिपाठ या प्रकरणातला हा अभंग आहे. हरिपाठातील 4थ्या क्रमांकाचा हा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. संतांनी, सर्वच संतांनी आपल्या आपल्या परीनं तुमच्या माझ्या कल्याणासाठी, तुम्हाला मला ज्ञानाचं दान करण्यासाठी वाङ्मयाची रचना केलेली आहे.
ज्यामध्ये ज्ञानोबारायांचं वाङ्मय, तुकोबारायांचं वाङ्मय, नाथबाबांचं वाङ्मय आहे, असे इत्यादी इत्यादी सर्वच साधू संत महात्म्यांचं वाङ्मय आहे. त्यांनी ते ओव्यांच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून ते सगळं विवेकाचं, ज्ञानाचं संकलन तयार केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे. कशासाठी? आम्ही तर इथं जगाच्या उद्धाराकरता, कल्याणाकरता या ठिकाणावरती आलेलो आहोत. मूळचे आम्ही इथले नाही. आम्ही कुठले? आम्ही वैकुंठातले आहोत म्हणतात. आम्ही वैकुंठातले आहोत. पण आम्ही इथं वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. अलुयाचे करणासे, अलुयाचे करणासे, अलुयाचे करणासे, अलुयाचे करणासे. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वरताया, साच भावे वरताया, ओ साच भावे वरताया, साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. आदराने भरले जग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. आदराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले ते ऋषी, साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जो वेदमार्ग प्रगट केलेला आहे आणि सांगितलेला आहे, तोच वेदमार्ग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांना सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न साधू संत महात्म्यांनी केलेला आहे. आणि त्याच करता आम्ही आलेलो आहोत, असं त्यांनी अवताराचं कारण सांगितलं. ज्या वेळेला तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे महात्मे या पृथ्वीवरती, या मृत्यूलोकामध्ये अवताराला होते, सगुण होते, त्यावेळेला तर त्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून, आपल्या चरित्राच्या माध्यमातून, लीलेच्या माध्यमातून माणसांना बोध देण्याचा तर प्रयत्न केलाच. परंतु ज्या वेळेला प्रकृती आणि सृष्टीच्या नियमानुसार आम्हाला हा सगुण देह सोडावा लागेल, त्यावेळेला ह्या साऱ्या माणसांना मार्गदर्शन जीवनामध्ये काही ना काहीतरी असलं पाहिजे. आणि मग ते मार्गदर्शन कुणाकडून मिळेल? आणि मग त्यावेळेला वाङ्मयाची रचना महात्म्यांनी करून ठेवलेली आहे. हे वाङ्मय काय आहे? ज्ञानेश्वरी काय आहे? वाङ्मय आहे. हरिपाठ काय आहे? वाङ्मय आहे. गाथा काय आहे? वाङ्मय आहे. वाङ्मय आहे याचा अर्थ ज्ञानेश्वरी, हरिपाठ ग्रंथ, गाथा ग्रंथ, भागवत ग्रंथ म्हणजे काही नुसती नावाला ग्रंथ किंवा पुस्तकं आहेत का? हो, नाही. तर त्या ग्रंथाच्याच रूपाने साक्षात ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबारायच आहेत. हरिपाठाचे अक्षर म्हणजे साक्षात ज्ञानोबारायच आहेत. गाथ्याचे अभंग म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबारायच वाङ्मयाच्या रूपाने अवताराला आलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आज ज्ञानोबारायांचा देह सगुण रूपाने तुम्हाला मला पाहता येत नसला तरी सुद्धा
त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून, ओवीच्या माध्यमातून आपण ज्ञानोबारायांना पाहू शकतो. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांनी कधी असं म्हणू नये की मी ज्ञानोबारायांना पाहिलं नाही. गाथा म्हणणाऱ्यांनी, वाचणाऱ्यांनी असं कधी म्हणू नये की मी तुकोबारायांना पाहिलं नाही. ज्यांनी ते प्रत्यक्ष रूप पाहिलं ते तर भाग्यवानच आहेत महाराज. पण या मंडपात येऊन ज्ञानेश्वरी वाचणारे, गाथा वाचणारे, अभंग ऐकणारे काही कमी भाग्यवान आहेत का? अहो, किती माणसं या जगामध्ये आहेत. कोट्यावधी जीव या मृत्यूलोकामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आले, पण इथं जन्माला येऊन ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा किती जणांना होते आहे. नित्यनेमाने हरिपाठ म्हणण्याची इच्छा किती जणांना होते आहे. तुकोबारायांचे अभंग पाहण्याची, ऐकण्याची आणि वाचण्याची इच्छा किती जणांना या ठिकाणावरती होते आहे. अनेक जण इथं जन्माला आलेले आहेत, इथं जगत आहेत. या मंडपामध्ये येण्याची इच्छा किती जणांना होते आहे. तर ज्यांना ज्यांना ही इच्छा होते आहे, जे जे हे सगळं करत आहेत, जे जे या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ते सगळेच तुम्ही आम्ही भाग्याचे धनीच आहोत महाराज. देवाच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या कृपेला आपण पात्र झालेलो आहोत, म्हणून आपण इथं बसलेलो आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. इथं येण्यासाठीची सुद्धा पात्रता लागते. ज्ञानेश्वरीचे अक्षर वाचण्याची इच्छा होण्यासाठी सुद्धा भाग्य, पुण्य अथवा पात्रता लागते. येन केन प्रकारे आपल्या, तुमच्या, माझ्याकडून काहीतरी पुण्य साधन घडलं असेल म्हणून आज आपण इथं आहोत महाराज. आणि जे या मार्गामध्ये आहेत, जे देवाचे, साधू संतांचे शरणागत आहेत, सेवक आहेत, दास स्वतःला मानत आहेत, तेच खरे भाग्यवान आहेत महाराज. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया, किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवान कोण आहे? जो या मार्गामध्ये रत आहे तो. म्हणून प्रत्येक माणसं भाग्यवान आहेत ज्यांनी प्रत्यक्ष ज्ञानोबाराय, तुकोबारायन आदी संतांना आपल्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही मी सुद्धा ज्ञानोबारायांना पाहतो आहोत, पाहू शकतो. पण ज्या रूपाने ज्ञानोबाराय आज आपल्याला दिसत आहेत, ते ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्या रूपामध्ये ज्ञानोबारायांना आज आपण पाहतो, ते ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे हरिपाठ आहे. ज्या प्रत्यक्ष रूपाने तुकोबारायांना आपण पाहतो आहोत आज, ते जगद्गुरु तुकोबारायांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे गाथा आहे महाराज. नाथ बाबांना पाहायचं असेल तर एकनाथी भागवत आहे. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये चिंतन करण्याजोगी आहे. विठ्ठल 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 बोला विठ्ठल देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ज्ञानोबारायांना पाहतो. याच्यात अजून एक गंमत अशी आहे पहा. ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना अनेकांनी प्रत्यक्ष पाहिलं, पण त्यांचं मन काय म्हणतंय हे त्या ज्ञानोबाराय, तुकोबारायांना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना ज्ञानोबारायांचं मन दिसलंच असेल असं काही एक म्हणता येत नाही.
या वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्याला नुसते ज्ञानोबाराय, नुसते नाथ बाबा, नुसते तुकोबारायांचं बाह्य शरीर दिसत नाही, तर त्या बाह्य शरीराच्या सोबत अत्यंत महत्त्वाचं असलेलं म्हणजे साधूचं अंतःकरण वाङ्मयाच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासमोर प्रगट झालंय. विठ्ठल 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 कोण या जगामध्ये जन्माला आलेल्या साधूचं अंतःकरण नेमकं काय म्हणतं हे कळलं पाहिजे आपल्याला. पण पहा, सगळ्यात अवघड गोष्ट साधूचं अंतःकरण ओळखायला येणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अहो, ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा, ऐकून सुद्धा अंतःकरण कळेलच असं नाही, पण ते त्यांच्या अंतःकरणाची ती बोली आहे, ती भाषा आहे, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून प्रस्तुत अभंग तुमच्या माझ्या साऱ्यांच्या पाठातला आहे, नित्यनेमाचा आहे, हरिपाठ या प्रकरणातला आहे. आणि या माध्यमातून ज्ञानोबाराय तुम्हाला मला या परमार्थिक क्षेत्राचं, भक्तीच्या वाटेवरचं एक अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करत आहेत आजच्या अभंगातून. की इथं आपल्याला आवश्यकता कशाची आहे? मनुष्य जन्माचा आणि त्याच्या जन्माला येऊन त्याच्या ध्येयाचा जर का विचार केला तर परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन मुक्त होऊन जाणे हे मनुष्य देहाचं त्या ठिकाणावरती काय आहे? ध्येय आहे. का जन्माला आलो आहोत आपण इथं? विषयांचे भोग घ्यायला जन्माला आलेलो आहोत का? नुसतं निव्वळ खायला प्यायला आपण जन्माला आलेलो आहोत का? नुसतं हे आधी भौतिक वैभव, धनसंपत्ती, मान सन्मान, पद प्रतिष्ठा हे सगळं कमवण्यासाठी, हे सगळं जमवण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत का? उत्तर आहे नाही. आपण या दुर्लभ अशा प्रकारच्या नरदेहामध्ये आलो तर ते भगवंताच्या चरणापर्यंत जाण्यासाठी आलेलो आहोत. संसार आपल्या पाठीमागं अनंत जन्मांपासून लागलेला आहे. ह्या अनंत जन्मांपासून आपल्या पाठीमागं लागलेल्या किंवा आपण ज्याच्या पाठीमागं लागलेलो आहे अशा संसाराचं धरणं तुटलं पाहिजे. तुटेल धरणे प्रपंचाचे, हे संसार प्रपंचाचं जे अनंत काळापासूनचं धरणं तुमच्या माझ्या मागं आहे हे तुटलं पाहिजे. याचाच अर्थ मुक्तावस्थेपर्यंत जीवाला जायचं आहे. हे जीवाचं काय आहे? ध्येय आहे. आणि हे ध्येय जीवाला कोणत्या जन्मामध्ये साध्य करता येतं, प्राप्त करता येतं? तर ते नरदेहाला आल्यानंतर प्राप्त करता येतं. अशा मुक्तावस्थेपर्यंत जाण्यासाठी जी मुक्तावस्था, ज्या अवस्थेच्या पुढं जाऊन या ब्रह्मांडामध्ये दुसरी कोणतीही अवस्था प्राप्त करून घ्यायचं बाकी राहत नाही. मुक्त होणे, मुक्त पदावरती आरूढ होणे म्हणजे असं पद आहे की त्या पदाच्या पुढं जाऊन दुसरं कोणतंही बसण्याजोगं पद नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक पद या जगामध्ये आहेत, अनेकांना त्या पदाची भुरळही आहे. आम्हाला ते पद मिळावं, त्या पदावर बसता यावं याच्यासाठी अनेकांची धडपडही चाललेली असते महाराज. पण हे पद शाश्वत पद नाहीत, ते ठिकाणं काही शाश्वत नाहीत महाराज. पण मुक्तावस्था ही शाश्वत आहे. शाश्वत आहे याचा अर्थ एकदा एखादा जीव मुक्त झाला रे झाला की पुन्हा तो फिरून बद्धावस्थेत येईल असं मुक्तावस्थेच्या मुक्त पदाच्या संबंधातलं नाही. मुक्त होणे हे पद काही 2-5 वर्षांचं नाही. एकदा एखादा जीव या संसार प्रपंचाच्या बंधनातून मुक्त झाला
मोक्षपदापर्यंत गेला, मुक्तावस्थेपर्यंत गेला. म्हणजे आता त्याला पाठीमागं येण्याचं काही कारणच राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण पाठीमागं आता वापस यायला संसार नावाची, प्रपंच नावाची गोष्टच कुठं शिल्लक राहिली. विठाला विठाला एकदा जो त्या अवस्थेला जाऊन मिळाला, पोहोचला महाराज, साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हे झालं कसं? कापुराचे वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली तैसा. आपण शब्द लावायचा समजण्यासाठी. तैसा मोक्षरेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हे सगळं कसं झालं? म्हटले मीठ कोणापासून कशापासून आपल्याला प्राप्त होतं? म्हटले पाण्यापासून ते मिठाची उत्पत्ती होते. ते द्रव घनत्वाला प्राप्त झालेलं आहे. ते पाण्यापासून तयार झालेलं जे मीठ आहे ना, त्या मिठाला एक दिवस लहर आली, आपण समुद्रात आंघोळ करून येऊ. मिठाला लहर आली, आपण समुद्रामध्ये आंघोळ करून स्नान करून वापस येऊ. म्हणून ते मीठ समुद्र स्नान करायला समुद्रात त्याने उडी मारली. आता ते मीठ मीठ राहिलं असेल का? लवण मेळविता जळे. अहो, ते मिठानी पाण्यात उडी मारल्यावर ते मीठ मीठ राहिलंच नाही ना. त्याचा तो मीठपणा संपून ते काय झालं? पाणी झालं. पाणी झालं म्हणजे ते आता दुसरं काही झालं का? पहिलं जे होतं तेच झालं. पहिलं जे त्याचं स्वरूप होतं तेच झालं. तसंच आज जे आपण आहोत, हे आजचे आपण नाही महाराज. आपलं खरं स्वरूप काहीतरी वेगळं आहे. आपलं खरं असणं, मी म्हणजे कोण? मी देह आहे. मी कोण आहे? माझं नाव म्हणजे मी आहे का? आडनाव म्हणजे मी आहे? माझं कुळ म्हणजे मी आहे? माझं गोत्र म्हणजे, जाती म्हणजे मी आहे का? मी कोण आहे? नाही नाही नाही. जे आज मी स्वतःला मी मानतोय, हा मी नाही. हे माझं अज्ञानाचं बोलणं आहे. ज्या दिवशी मला साधूच्या सद्गुरूच्या कृपेतून महावाक्याचं ज्ञान प्राप्त होईल, त्यावेळेला मला कळेल की जो आज स्वतःला मी मानतो, हा आजचा मी खरा मी नाही. मीठ म्हणजे मी नाही. मी झालोय, पण माझं खरं स्वरूप वेगळं काहीतरी आहे. आणि ज्या दिवशी ते त्या स्वरूपाला ते मीठ पाण्यामध्ये बुडालं, उडी मारली, आता ते समुद्ररूप झालं महाराज. आता त्याला वापस यायची इच्छा झाली तर येता येईल का? नाही येता येणार महाराज. तसंच मुक्तावस्थेपर्यंत साधना करता 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 हे साधू संत महात्मे त्या मुक्त स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले. आणि जे मूळ स्वरूप आहे त्या आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले. जसे ते झाले तसं तुम्हाला मला व्हायचंय. विठाला 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 याचा अर्थ त्या परममुक्तावस्थेपर्यंत तुम्हाला मला जायचंय. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जी करावी लागते त्याला साधना म्हणतात. तिथपर्यंत जाण्यासाठी जी करावी लागते तिला भक्ती म्हणतात. तिथपर्यंत जाण्यासाठी जो करावा लागतो त्यालाच परमार्थ असं म्हणतात. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जे करावं लागतं त्यालाच भजन असं म्हणतात. विठाला 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 तिथपर्यंत आम्हाला जायचंय, पण आम्ही जाऊ कसे? आम्हाला जाण्यासाठी काही मार्ग आहे का? काही आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी काही साधन आहे का? साधना आहे का? महात्म्यांनी सांगितलं, बाबा रे जीवांनो, साधन तर तिथपर्यंत जाण्यासाठी पुष्कळ आहेत.
साधनाला कमतरता इथं अजिबात नाही. कोणत्या साधनाने आपण त्या पदापर्यंत जाऊ शकतो तेवढं फक्त आपल्याला पाहायचं आहे. आणि मग ज्या वेळेला आपण साधू संत महात्म्यांना हा प्रश्न विचारतो, संतांनो, सद्गुरूंनो, महात्म्यांनो, आम्हाला सांगा, त्या मुक्तावस्थेपर्यंत जाणं, मुक्त होणं, चला सोपं करू अजून त्या शब्दाला. मुक्तावस्थेपर्यंत जाणं म्हणण्यापेक्षा आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आम्ही जे आमचं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत आम्हाला जायचंय. अज्ञान नाश होऊन आम्हाला परिपूर्ण ज्ञानस्वरूप आम्ही झालो पाहिजे. कसं होता येईल आम्हाला ते काहीतरी कळालं पाहिजे. आणि मग ते तुम्हाला मला तिथपर्यंत जाणं एक ध्येय सांगतात, त्या ध्येयापर्यंत जाण्याची वाट सांगतात आणि त्या वाटेवरती चालण्याची आपल्याला योग्य पद्धती महाराज सांगत आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. भवे विन भक्ती, भक्ती विन भवे विन भक्ती, भक्ती विन भावे 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 विन भक्ती, भक्ती विन बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे मन, हरिमुखे मन, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे परमार्थ करणाऱ्यांसाठी, भक्तीच्या वाटेवरून जाणाऱ्यांसाठी आज ज्ञानोबाराय फार महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. आणि विशेष अशी गोष्ट आहे की हरिपाठ हे जे ज्ञानोबारायांचं प्रकरण आहे, हा जो ज्ञानोबारायांचा एक लघु म्हणजे छोटासा ग्रंथ आहे महाराज. ज्ञानेश्वरीच्या तुलनेमध्ये, गाथ्याच्या तुलनेमध्ये हरिपाठ हा ग्रंथ छोटासा ग्रंथ आहे. पण छोटा आहे म्हणजे तो कमी उपयोगाचा आणि कमी कामाचा, कमी अर्थाचा आहे असं कोणी मानण्याची चूक करता कामा नये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हरिपाठाच्या माध्यमातून तेच तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान ज्ञानोबारायांनी सोप्या शब्दात तुमच्या माझ्यासमोर मांडलेलं आहे. हरिपाठात काय आहे असं ज्या वेळेला आपण महात्म्यांना विचारतो त्यावेळेला महात्म्य आपल्याला प्रथम दर्शनी आपल्याला हे उत्तर मिळतं की हरिपाठामध्ये हरिनामाचं, हरीचं आणि हरिनामाचं महात्म्य आहे. नामाचं महात्म्य सांगितलंय, नामाचा महिमा सांगितला, नाम गाण्यासाठी प्रवृत्त केलंय, बस एवढंच हरिपाठात आहे का? एवढंच हरिपाठात आहे आणि एवढा सीमित विषय. तसं तर नाम हा काही सीमित विषय नाही, कमी मोलाचा विषय नाही, पण निव्वळ नामाचंच महात्म्य हरिपाठात आहे असं नाही.
तर हरिपाठाच्या सोप्या आणि सहज भाषेतून सखोल तत्वज्ञान अध्यात्मज्ञान ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासमोर मांडलेलं आहे. आपण हरिपाठ रोज गातो आणि रोज ऐकतो, पण हरिपाठ गाऊन आणि ऐकणं, गाणं आणि ऐकणं एवढी हरिपाठाची मर्यादा किंवा एवढाच हरिपाठ मर्यादित नाही, तर हरिपाठ गाता गाता ऐकता ऐकता समजण्याचा विषय आहे. हरिपाठ काय आहे? गाता गाता ऐकता ऐकता समजण्याचा विषय आहे. आणि समजता समजता हरिपाठ जीवनामध्ये चालण्याचा विषय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण परमार्थ करणाऱ्यांनी फक्त ज्ञानोबारायांच्या हरिपाठालाच जर समजून घेतलं चांगल्या प्रकारे आपण माऊलींच्या हरिपाठालाच समजून घेतलं, तर आपल्याला परमार्थिक क्षेत्रातले अध्यात्म ज्ञानाचे उत्तर शोधायला दुसरीकडं कुठं जाण्याची आवश्यकताच नाही. एवढं हरिपाठाचं स्वरूप हे सखोल आहे, एवढं सखोल आहे. सखोल असताना सुद्धा हरिपाठाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की हरिपाठ हा सूत्रात्मक ग्रंथ आहे. सूत्र म्हणजे अति कमी शब्दामध्ये फार मोठा सिद्धांत त्या ठिकाणावरती सांगणे, मांडणे, व्यक्त करणे, बोलणे. शब्दांचा वापर जिथं कमी आहे, पण जिथं सिद्धांत हा मोठा सांगितलेला आहे, सखोल त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हरिपाठाचं स्वरूप ज्या वेळेला आपण पाहिला जातो त्यावेळेला ते तसंच आहे. छोट्या 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 या सूत्रात्मक ओळीच्या अभंगाच्या माध्यमातून एक 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 सूत्र ज्ञानोबाराय मांडत गेले. पण हे सूत्रात्मक जरी आहे, छोटं जरी आहे, लघु आहे, तरी सुद्धा त्याच्यातला अर्थ हा फार गंभीर आहे, अर्थ फार सखोल आहे. आणि सोप्या शब्दात हे अध्यात्मज्ञान या ठिकाणावरती प्रगट केलंय. आणि म्हणून परमार्थ करणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर हा ग्रंथ मानला जातो. म्हणूनच वैष्णवांमध्ये, वारकऱ्यांमध्ये हरिपाठाला नित्यनेमाने गाण्याची ही पद्धती का असेल, तर ती यामुळं आहे महाराज, की हा नित्यनेमच आहे वारकऱ्याचा. कशासाठी आहे? तो त्यातले सूत्र समजून घेण्यासाठीच तो नित्यनेम आपल्याला लावून दिला. की तसं तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, त्याला पुन्हा 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 उघडून पाहणार नाही, म्हणून नियमच घालून दिला की वैष्णवानी वारकऱ्यांनी रोज हरिपाठ म्हणायचा. रोज का करायचा, रोज का म्हणायचा? तर रोज म्हणता 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 त्या सूत्रांकडे आपलं लक्ष जाईल, त्याच्यावरती मनन चिंतन आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू आणि ते सूत्र जीवनामध्ये आपण अंगीकारले यथार्थ रूपाने. हरिपाठातले सूत्र आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारले तर जी अवस्था, ज्या परम स्थितीपर्यंत, मोक्षपदापर्यंत हे सगळे महात्मे ज्ञानोबाराय जाऊन पोहोचले, तुम्ही आम्ही सुद्धा निश्चितच तिथपर्यंत जाऊ, याच्यात तिळमात्र शंका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याने आपल्याला प्रश्न विचारला, म्हटले का हो तुम्ही भक्ती करता का, तुम्ही परमार्थ करता का, तुम्ही भजन करता का? आपण ढोबळ मनाने महात्म्यांना उत्तर दिलं, हो आम्ही परमार्थ करतो, आम्ही भजन करतो, आम्ही भक्ती करतो. आणि मग कशी करतात हो तुम्ही भक्ती? तुम्ही जी भक्ती करत आहात, तुम्ही जो परमार्थ करत आहात, कसा करत आहात? आता कसा करत आहात म्हटल्यावरती आपली अडचण होण्याची शक्यता आहे की आता नेमकं महात्म्यांना आपण काय उत्तर द्यावं. आम्ही परमार्थ करतो म्हणजे कसा करतो हे आता कोणत्या शब्दात सांगावं? आपण त्यांना सांगू शकत नाही, म्हणून आपणच त्यांना प्रश्न विचारू, आम्ही कसा करायला पाहिजे परमार्थ? आम्ही भक्ती करतो असं आम्हाला वाटतं, पण आम्ही ती कशी करायला पाहिजे भक्ती? त्यावेळेला त्याचं पहिलं सूत्र सांगितलं, तुम्ही भक्ती जर करत आहात तर ती भक्ती भावासहित असली पाहिजे, भावयुक्त असली पाहिजे.
त्या भक्तीमध्ये काय असलं पाहिजे, तर त्याचं उत्तर दिलं, भाव असला पाहिजे. भाव असला पाहिजे महाराज. ही एक अंतःकरण, भाव ही काय आहे, अंतःकरणाची भूमिका आहे. भाव म्हणजे काय? आता भाव या शब्दाचे वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळे पर्यायी अर्थ आहेत. भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे निष्ठा, भाव म्हणजे प्रेम. आता भक्तीचंच मार्गदर्शन ज्ञानोबाराय करत असल्यामुळे या ठिकाणावरती प्रस्तुत आपण भाव या शब्दाचा अर्थ प्रेम याच प्रकारे घेऊ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 सगळ्यात पहिली समजण्याजोगी गोष्ट आहे की भक्ती म्हणून आपण जे जे काही करतो, आता भक्ती म्हणून काय काय आपण करतो. भक्ती म्हणून आपण देवाची पूजा करतो, आपण देवाचं दर्शन घेतो, आपण तीर्थयात्रा करतो, आपण कथा ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण भजन करतो, हरिपाठ म्हणतो. जे जे साधन जो व्यक्ती करत असेल महाराज भक्ती म्हणून, ते सगळे साधन ज्याने त्याने आपले आपले आठवायचे. मी भक्ती म्हणून हे करतोय. बरं, तू भक्ती म्हणून मी जर हे करतोय तर त्या माझ्या करण्याला काहीतरी अर्थ पाहिजे. लक्षात घ्या, हे परमार्थातलं जे आपलं करणं आहे ना, ही जी करण प्रक्रिया आहे, हे जे कार्य चाललंय भक्ती म्हणून जे कार्य आपलं चाललंय, ह्या आपल्या करण्याला, कार्याला, कृतीला काहीतरी अर्थ पाहिजे. आणि भक्ती म्हणून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीला जर कोणत्या घटकाने अर्थ प्राप्त होत असेल तर त्या घटकाचं नाव भाव आहे. त्या घटकाचं नाव प्रेम असं आहे महाराज. भक्ती म्हणून केल्या जाणाऱ्या कृतीमधून जर भाव वजा केला, जर प्रेम नावाची सदवस्तू भक्ती म्हणून केल्या जाणाऱ्या कृतीमधून जर का वजा केली तर भक्ती राहत नाही, ती फक्त कृती राहते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आपण करत असलेली भक्ती, श्रवण, मनन, पूजन, स्मरण, वंदन हे नुसतं कृतीपुरतं मर्यादित राहता कामा नये. कृतीपुरतं मर्यादित राहता कामा नये, तर ते वास्तविक असलं पाहिजे. ते यथार्थ रूपाने आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि ते कसं घडेल, तर त्याच्यासाठी भावाची जोड पाहिजे, अर्थात प्रेमाची जोड पाहिजे. म्हणून भावे वीण भक्ती असं म्हणत आहेत. भक्ती करतो आहे असं त्यानेच म्हणावं ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी शुद्ध भाव उत्पन्न झालेला आहे. मी भक्ती करतो असं त्याने म्हणावं ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी विशुद्ध प्रेम उत्पन्न झालंय. ज्याच्या मनात देवाविषयी शुद्ध प्रेम प्रगट झालं नाही, त्याने मी भक्ती करतो आणि मी भक्त आहे असं म्हणण्याचं धाडसच करू नये. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कारण भक्ती करणे आणि भक्त होणे ही फार मोठी स्थिती आहे, फार मोठी अवस्था आहे बरं का. काहीतरी करून सहजासहजी क्रियात्मक भावाने करून आपण स्वतःला मी भक्त आहे आणि मी भक्ती करतोय असं जर का आपण मानून बसलो तर आपली वाटचाल खुंटून जाईल. लक्षात घ्या, आपल्याला आपली परमार्थाची वाटचाल खुंटू द्यायची नाही. तर हा परमार्थाचा वेल आपला कसा झाला पाहिजे, वाढला पाहिजे महाराज. तो सुरुवातीला छोटा असला तर चालतो. इवलेसे रोप लावियले द्वारे, तयाचा वेलू गेला गगनावरी. अहो, सुरुवातीला प्रारंभाला मुळाला गंगा सुद्धा छोटीच असते, लहान स्वरूपामध्ये, लघु स्वरूपामध्ये ती असते.
पण जशी ती उगमापासून पुढं धावायला लागते तसं त्या गंगेचं स्वरूप पाहावं महाराज. किती 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 विशाल होत जातं. गंगोत्रीला असलेली गंगा केवढी, आणि तिथून पुढं प्रवाहित झालेली ती गंगा देवप्रयाग, रुद्रप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार, काशीपर्यंत येता येता त्या गंगेचं स्वरूप पाहावं कसं आहे महाराज. ज्या गोदावरीच्या कुशीमध्ये आपण राहतो, ही गोदावरी उगमाला किती लघु आहे, छोटी आहे, पण आपल्यापर्यंत येता 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 हे गोदावरीचं स्वरूप किती मोठं आणि विशाल झालंय. जसं यथा गंगाम भसो बुधौ, तसं आपल्या भक्तीचं जगणं असलं पाहिजे. तसं आपलं भक्तीचं करणं आणि आपल्या परमार्थाचं असलं पाहिजे. सुरुवातीला छोटीशीच कृती असते महाराज. कृती छोटीशी असली म्हणजे तिला काही अर्थ नाही, महत्व नाही, असं कधी कोणी समजता कामा नये. पण त्याचं स्वरूप हे पुढं चालता 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 मोठं झालं पाहिजे. तसा प्रत्येक परमार्थ, भक्ती, भजन करणाऱ्यांनी आपल्या मनात हा भाव धरला पाहिजे. आज मी थोडंसं भजन माझ्याकडून होतंय, थोडंसं भजन मी करतोय, थोडंसं श्रवण मी करतोय, पण माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत माझं भजन इतकं वाढलं पाहिजे की भजनाशिवाय माझ्या जीवनात दुसरं काही राहिलंच नाही पाहिजे. माझी भक्ती एवढी वाढली पाहिजे की भक्तीशिवाय माझ्या जीवनात दुसरा विषय, देवाविषयीची आत्मीयता माझी एवढी वाढली पाहिजे की माझ्या जीवनाचा विषयच देव झाला पाहिजे, दुसरा विषयच राहिला नाही पाहिजे. म्हणून तर जे भक्त झाले त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडी जनधन माता पिता. नावडी जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता. नावडी जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. परमार्थाची भूमिका कुठपर्यंत गेली पाहिजे, भक्तीची भजनाची भूमिका कुठपर्यंत गेली पाहिजे. हो, आपलं भजन देव नुसता 1-2 तासाचा, 1-2 तासापुरता आपल्या जीवनातला विषय नाही झाला पाहिजे. तर देवाला सोडून आपल्या जीवनात दुसरा विषयच राहिला नाही पाहिजे. आपलं भजन तिथपर्यंत न्यायचं आहे आपल्याला, बरं का. भजन करणारे जेवढे आपण इथं बसलोय, आपल्याला आपलं भजन कुठपर्यंत न्यायचंय, देवाला सोडून दुसरा विषय आपल्या जीवनात राहिलाच नाही पाहिजे. असेल तर अजून माझं भजन बाकी आहे हे त्यांनी समजून घ्यावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग तो या जन्मामध्ये जर का मला ते साध्य करता आलं तर जय, तर मी जिंकलो. पण जर असं झालं नाही
तर मात्र चुकलियावर फेरा पडे. चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा बर. चुकलियावर फेरा पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, असं आपल्याला हे चक्रामध्ये यावं लागेल, अशा प्रकारचा भाव आहे. पण अशी ही तुम्ही मी करत असलेली भक्ती सिद्ध व्हावी, तिला अर्थ राहावा, मिळावा, त्या भक्तीचं भक्ती पण कशात असेल तर ते भावात आहे, तर ते प्रेमात आहे. आणि भाव आणि प्रेम नावाची जी गोष्ट आहे, हा बाहेरचा विषय नाही. हा भाव आणि प्रेम नावाचा जो विषय आहे, हा अंतःकरणाचा विषय आहे, हा हृदयाचा विषय आहे महाराज, हा हृदयाच्या भूमिकेचा विषय आहे. मी प्रेम करेल असं म्हणत असताना प्रेम कसं केलं जातं हो, त्याची करण प्रक्रिया हातापायानी, डोळ्यांनी, नाकानी, कानाने कसं प्रेम केलं जातं. प्रेम हे इंद्रियाने केलं जात नाही महाराज. मुळामध्ये भाव प्रेम हा इंद्रियांचा विषयच नाही, भक्ती इंद्रियाचा विषय नाही, हा तर खरं पाहिला गेलं तर अंतःकरणाचा विषय आहे, हृदयाशी संबंधित विषय आहे. पण आपली चित्तवृत्ती पहिल्या पायरीवरती एवढी अंतर्मुख होऊ शकत नाही, म्हणून भक्तीचं आपल्याला बाह्य रूप दिलंय आणि बाह्य पद्धतीनं त्या भक्तीचा पदर धरून 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 आपल्याला अंतर्मुख व्हायचंय. आणि ही शरीराकडून होणारी भक्ती अंतःकरणात प्रगट झाली पाहिजे. ती प्रगट होते भावाच्या रूपाने, ती प्रगट होते प्रेमाच्या रूपाने. अंतरीची घेतो अंतरीची घेतो अंतरीची घेतो अंतरीची पाहे जोडी भावाचे पाहे जोडी भावाचे पाहे जोडी भावाचे पाहे जोडी भावाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा पाहे जोडी भावाची 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 देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. अंतरेची घेतो गोडी म्हणून सांगितलंय. देवाला कशाची गोडी, काय घेतो, काय लागतं देवाला आपल्याकडून. आपले बाह्य वस्तू आपल्या जवळच्या लागतात का देवाला. आपल्या जवळ असलेलं देवाला काय पाहिजे असेल तर जे पाहिजे असेल ती शाश्वत वस्तू, हे शरीर नाही, या शरीराच्या आत आहे आणि त्याला हृदय, त्याला अंतःकरण, त्याला भाव असं म्हणतात. भाव पाहिजे. पाहे जोडी भावाची.
आणि हा भाव जर का आपल्या भक्तीमध्ये नसला तर ती भक्तीची निव्वळ कृती म्हणून शिल्लक राहते, जी आपल्याला त्या मुक्तावस्थेपर्यंत किंवा त्या भक्तीच्या परमसुखापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून भाव तोची देव ये अर्थी संदेह मानू नका भावेषु विद्यते देवः. म्हणून जशा प्रकारची आणि जेवढी जेवढी काही भक्ती म्हणून आपण जीवनामध्ये करत असाल, महाराज म्हणतात त्याला भावाची जोड देण्याचा प्रयत्न करत चला. त्याच्यामध्ये भाव असेल, प्रेम असेल, ते कसं प्रगट करता येईल, ते कसं ओतता येईल त्याच्यामध्ये, याच्यासाठी प्रयत्न करा म्हणतात. भजन दिवसभर भजन करण्यापेक्षा थोडं केलं तरी चालतं, खूप करण्यापेक्षा थोडं केलं तरी चालतं, पण ते शुद्ध केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 शुद्ध केलं पाहिजे महाराज. आणि हे भजनामध्ये शुद्धता कशाने येते, भक्तीमध्ये शुद्धता कशाने येते, तर ती प्रेमाने येते. म्हणून तर नाथबाबा हरिपाठामध्ये म्हणतात ना, प्रेम विन भजन ना कविन मोती, अर्था विन पोते वाचुनी काय, अर्थ विन पोते वाचुनी काय, अर्थ विन पोते वाचुनी काय. प्रेम विण भजन ना कविन मोती, अर्था विन पोते वाचुनी काय, अर्थ विण पोते वाचुनी काय, अर्थ विण पोते वाचुनी काय. प्रेमावीण भजन म्हणजे काय, नाकावीण मोती, अर्थावीण पोथी वाचोनी काय. या जगामध्ये अनेकांनी देवाला प्रसन्न करण्याचे प्रयत्न केले, पण प्रयत्न करत असताना शरीराने त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, बाह्य सामुग्रीनं त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यांच्यावरती देव प्रसन्न झाला असं काही म्हणता येत नाही. उलट असे बाह्य भौतिक प्रयत्न भक्तांकडून काही काही ठिकाणावरती कमी झालेले आहेत, पण तरी देव त्यांच्यावर प्रसन्न झाला. याला भाव कारण आहे, याला प्रेम कारण आहे महाराज. दुर्योधनाने भगवंताच्या स्वागताची एवढी भव्य दिव्य अशी तयारी केली, आतिषबाजी केली, भगवंताचा रथ ज्या रस्त्याने येणार तो सारा रस्ता झाडून स्वच्छ केला, सडा संमार्जन केलं, रांगोळ्या काढल्या, रानावनातल्या फुलांच्या पायघड्या त्यावरती अंथरल्या, 56 प्रकारचा भोग भगवंताला खाण्यासाठी समोर ठेवला. पण भगवंतानी दुर्योधनाने केलेल्या ह्या सेवेकडे ढुंकूनही पाहिलं नाही, वळूनही पाहिलं नाही. दुर्योधनाच्या सेवेचा तिळमात्रही स्वीकार भगवंतानी केला नाही. का नसेल केला हो? त्या देवाला त्या 56 भोगांमधला एकही पदार्थ त्यांच्या आवडीचा नसेल का? असं कसं होऊ शकतो? 56 भोग एकही आवडू नये असं होऊ शकत नाही. आवडणारेच देवाला जेवढे आवडतात तेवढेच भोग देवासमोर या 56 प्रकारे त्या ठिकाणी सादर केले जातात. मग देवाला आवडले नाही असा कुठला भागही नव्हता, पण देव देणाऱ्याच्या मनातला, करणाऱ्याच्या मनातला भाव पाहतात. दुर्योधन को मेवा त्यागो साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. आणि भगवंत तिथून राजमहालातून बाहेर पडले, विदुर काकांच्या घरी आले. संतांनी वर्णन केलं, कण्या सेवन केल्या. विदुर काकांच्या घरच्या कण्या सेवन केल्या. विदुरा घरच्या बसुनी कळल्या, विदुरा घरच्या
घरच्या बक्षुनी कन्या हो परमानंदे धारा परमानंदे धारा मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला विदुरा घरच्या भक्षुनी कण्या परमानंदे झाला. अहो दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग तुम्हाला आनंद देऊ शकला नाही आणि विदुर काकांच्या घरच्या कण्या खाऊन तुम्हाला आनंद झाला. काय होतं हो त्या कण्यामध्ये? काहीच नव्हतं. म्हटले जे होतं ते कण्यात नव्हतं, ते विदुर काकांच्या अंतःकरणात होतं आणि त्याला प्रेम म्हणतात. प्रसादात काही नाही. प्रसाद देणाऱ्याच्या मनात जे असेल भगवंत त्याच्याकडे पाहतात. भजन करणारा भजन कसा करतो ते भगवंत पाहत नाहीत. कमी करतो, जास्त करतो, थोडं करतो, फार देत असताना काय देतो? अरे भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. मला प्रसन्न करणं या जगात सगळ्यात सोपं आहे. देवाला प्रसन्न करणं या जगात सगळ्यात सोपं आहे बरं का. आपण देवाला प्रसन्न करायच्या ऐवजी माणसांना खुश करायचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य मातीत गेले. माणसं आपल्याने खुश झाले होणारही नाही. किती केलं हो आपण आपल्या माणसासाठी, तरी काही ना काही तरी कुठं ना कुठं तरी बिघडतच. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? अरे आतापर्यंत तुमच्यासाठीच एवढं सगळं करत आलो तरी माणसं प्रसन्न झाले नाहीत. देवाला प्रसन्न करायचं तर साधं पान जरी दिलं तरी प्रसन्न होतात. काही सोन्याचं पान दिलं तरच प्रसन्न होतात का? चांदीचं पान दिलं तर प्रसन्न नाही महाराज. तुळशीचं पान भगवंताला पान दिलं, पानाने प्रसन्न, फुलाने प्रसन्न, पाण्याने प्रसन्न, फळाने प्रसन्न भगवंत होतात. याला कारण पान नाही, याला कारण फूल फळ नाही, याला कारण प्रेम आहे महाराज. प्रेम याला कारण आहे. हे बाह्य पदार्थ देवाला प्रसन्न करण्याचं कारण जर झाले असते तर आतापर्यंत देव आपल्यावर प्रसन्न झाले असते. नवे आपणच देव झालो असतो, पण झालो नाही. याला कारण ती भूमिका एवढी सहज आणि सोपी नाही. म्हणून पै भक्ती मी एकी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भावाचे पाहुणे भलते या असं ज्ञानोबाराय म्हणतात. असं भगवंत अर्जुनासमोर वर्णन करत आहेत. भावाव्यतिरिक्त केलेलं भगवंताने कधी स्वीकारलं नाही आणि भावासहित कसंही केलं, प्रेमासहित कसंही केलं तरी भगवंताने त्याचा स्वीकार केला. सुदामदेवांचे पोहे भगवंतानी खाल्ले. त्याला काय तेल मीठ मिरची असं काही त्याला होतं का हो? नाही महाराज. फके मारे कोरडेचे पवये सुदामदेवाचे खाल्ले महाराज. मूठभर पोहे खाल्ले. गाव सोनियाचा दिधला गा. आणि मग भगवंताने त्या पदार्थाकडे पाहिलं नाही, त्याच्या पाठीमागच्या प्रेमाकडे पाहिलं. शबरी आई साहेबांच्या मुखातले उष्टी बोर भगवंतानी सेवन केल्याचं वर्णन आहे. उष्टी बोर आपण कितीही ताट सजवून देवासमोर ठेवलं, आजपर्यंत आपल्या हातून खाल्लं का हो देवाने? खाल्लं आपल्या हातचं देवाने? जाऊ द्या, दिलं का कधी देवाला? जेवायला बसायच्या आधी देवाला दिलं आजपर्यंत कधी? देतो नाही.
अरे मग आपण पाप खात आहोत, अन्न नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला विठ्ठल कोणी कुठंही कधीही प्रसाद घ्यायला बसला, अगोदर देवाला मनोमन का होईना तो देवाला समर्पित केलं पाहिजे, नैवेद्य अर्पण केला पाहिजे आणि मग ते सेवन केलं पाहिजे. तर ते अन्न राहत नाही, तो हरीचा प्रसाद होतो. विठाला विठाला विठ्ठल 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 भाव न मनामध्ये ठेवता, प्रेम नसताना केलेलं व्यर्थ आणि प्रेम असताना जे केलं जातं, जसं केलं जातं त्याचा स्वीकार. आणि म्हणून ही प्रेम नावाची जी सद्वस्तू आहे ही फार महत्त्वाची आहे या भक्तीसाठी. भक्तीच्या क्षेत्रात जे प्रेम साधू संत भक्तांनी केलं, हे प्रेम कसं आहे त्याचं लक्षण नारदजी महाराजांनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितलं. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानमविच्छिन्नम सूक्ष्मतर अनुभव रूपम. त्या भावाचं आणि त्या प्रेमाचं स्वरूप नारदजी महाराज सांगताना पहिलं लक्षण सांगतात. गुणरहितम, प्रेम हे गुणरहित आहे, त्याला गुणाचा संबंध नाही, ते कामनारहित आहे. तिथं कामनेचा आणि वासनेचा सुद्धा संबंध नाही. बरेच माणसं देवाचं भजन पूजन करतात, सगळं देवाची सेवा करतात, पण ते करण्याच्या माग त्यांच्या मनात सांसारिक प्रापंचिक कामना असते. कामने पोटी केलेली भक्ती ही शुद्ध भक्ती मानली जात नाही. देवाची भक्ती देवासाठीच ज्या वेळेला होते त्यावेळेला ती शुद्ध भक्ती होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 माणसं संसार प्रपंच पूर्ण करण्यासाठी देवाचा साधन म्हणून उपयोग करतात. मुळात देव आपल्या जीवनाचं साधन नाही, देव आपलं साध्य आहे. देव आपलं साधन नाही, देव हा आपलं साध्य आहे. पण माणसांनी प्रपंचाला साध्य मानलं आणि त्या प्रपंचाला पूर्ण करायला देवाला साधन करून बसले. विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला. विठ्ठल म्हणून भक्ती कशी असली पाहिजे, भाव कसा असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये असा भाव असला पाहिजे. आणि श्रद्धा विश्वास भक्ती कशी असावी तर निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहू नये वास आणि कांची. अशी भक्ती प्रेम हे निष्काम असतं, असावं असं म्हणत नाही बरं का. ग्रंथ संत महात्मे प्रेम निष्काम असलं पाहिजे. त्या भावात प्रेमात कुठली कामना असता कामा नये, स्वसुखाचा विचार असता कामा नये असं म्हणावं लागत नाही. जे निष्काम असतं तेच प्रेम असतं. जे कामना रहित आहे ना तेच प्रेम नसतात. काहीतरी कामना आहे मनात, काहीतरी वासना आहे, तर आपण त्याला प्रेम म्हणू शकत नाही. म्हणून गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम. तिसरं लक्षण सांगितलं प्रेमाचं. प्रेम कसं, भक्ती कशी, भाव कसा, हा दिवसेंदिवस वाढता असणारा पाहिजे. म्हणून मागं आपण पाहिलं गंगेचं पात्र जसं ते वाढतं जातं महाराज, तसंच हे प्रतिक्षण वर्धमानम भक्ती भाव प्रेम हे दिवसागणिक वाढतं असलं पाहिजे. तरच ती भक्ती आहे, तरच तो भाव आहे. त्याचं स्वरूप ते स्थिरही नाही आणि ते कमी होत नाही, तर ते दिवसागणिक वाढत जातं. काल जेवढं होतं तेवढं आज नाही, त्याच्यापेक्षा काही ना काहीतरी शिल्लक आहे, अधिक आहे. तर ते काय आहे, प्रेम आहे. तर तो भाव आहे. तो जर वाढलाच नाही, वर्षानुवर्ष झाले भजन करणं चाललंय, जिथं आहोत भाव तिथंच आहे. भावाचा पुढच्या 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 पायरीवरती आपण गेलोच नाही, तर मात्र आपल्या भजनात काहीतरी कमतरता राहते, त्याच्यात काहीतरी उणीव राहते. ती उणीव भरून काढायचा प्रयत्न साधकाने करावा. म्हणून प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम, अखंड अशा प्रकारची भक्ती आज केली उद्या नाही, परवा केली पुन्हा
कंटाळा आला, विसर पडला, लहरच गेली, पुन्हा लहर आली, पुन्हा केलं, असं भक्तीमध्ये नसतं. भक्ती कशी अखंड असली पाहिजे. तैल धारवत, तेलाच्या धारेप्रमाणे अखंड भक्तिभाव प्रेम हे अशा पद्धतीनं असावं म्हणतात. सूक्ष्मतर अनुभव रूपम, ही अतिशय सूक्ष्म, प्रेम हा विषय फार सूक्ष्म आहे. तो स्थूल बुद्धीच्या, प्राकृत बुद्धीच्या माणसांना कळण्याचा विषय नाही. म्हणून तर नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील. अशा प्रकारचं हे प्रेम किंवा अशा प्रकारचं हे भावाचं स्वरूप सांगितलेलं आहे. असा भाव असेल तर ती भक्ती आहे महाराज, नसता ती भक्ती नाही. पण ठीक, म्हणून भाव हा शब्द तर आम्ही पाहिला, पण जी भक्ती भक्ती तुम्ही म्हणतात ती भक्ती तरी काय आहे? अहो, आता भक्ती कशाला म्हणायचं? त्याचे भक्तिशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळे लक्षणं आपल्याला सांगितलेले आहेत. भक्ती म्हणजे काय? भागवतामध्ये आपण जाऊन प्रल्हादजी महाराजांना विचारू भक्ती म्हणजे काय, तर त्याचे 9 आपल्याला ते भक्तीचे पद्धती प्रकार सांगतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारे जी केली जाते, ज्यामध्ये देवाविषयी श्रवण, देवाविषयी कीर्तन, देवाचं स्मरण, देवाचं पूजन, देवाला नमस्कार, नुसता देवाला नाही, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशा पद्धतीनं सर्वानुभूती भगवत भाव ठेवून साऱ्यांना नमस्कार, ही झाली वंदन. दास्य भक्ती, मी दास आहे देवाचा, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, असे 9 प्रकार भक्तीचे सांगितले. पुन्हा नारदजी महाराजांना जर का आपण भक्ती म्हणजे काय आम्हाला सांगा, तर नारदजी महाराजांनी अगोदर भक्ती संबंधात इतर महात्म्यांचे काय विचार ते सांगितले. ते सांगत असताना नारदजी महाराज सांगतात, भगवंताचं भक्ती भावपूर्वक सगळ्या पद्धतीनं सर्वोपचाराने सर्व भावाने पूजन करणे म्हणजे भक्ती, हे वेदव्यासांचं मत आहे. कथादिश्व अनुरागहा, भगवंताच्या कथा कीर्तनावरती प्रेम असणे, कथा कीर्तनाविषयी आवड मनामध्ये असणे, ही भक्ती आहे. हे कोणाचं मत? हे गर्गाचार्यांचं मत आहे. आणि साधू संतांनी सुद्धा कलियुगामध्ये कथा कीर्तन हाच कल्याणाचा त्या ठिकाणी मार्ग सांगितलेला आहे. कीर्तनचांग, कीर्तनचांग होय अंग हरिरूप. हे कथा कीर्तन म्हणजे काय, तर त्रिवेणीचा संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम. चरणराज वंदिता, चरणराज वंदिता, तळले दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम,
इथं त्रिवेणीचा संगम आहे. 3 पदार्थ, 3 घटक, 3 गोष्टी इथं एकत्र आहेत. कोणकोणत्या? देव, भक्त आणि नाम. ही जागा, इथली माती एवढी पवित्र असते महाराज की तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. अशा प्रकारचं हे कीर्तन महात्म्य, कथेचं महात्म्य आहे. आणि ही कथा कीर्तना संबंधामध्ये आवड असणं हीच भक्ती आहे. हे कुणाचं मत? गर्गाचार्यांचं मत आहे. किती मतं ऐकले भक्तीच्या संबंधात आत्ता आपण? पहिलं मत व्यासांचं ऐकलं. व्यास म्हणतात देवाची पूजा करणे म्हणजे काय आहे? भक्ती आहे. गर्गाचार्य म्हणतात देवाची कथा ऐकणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे. शांडिल्य ऋषींनी भक्ती सूत्रात सांगितलं आत्मचिंतन, आत्मरती अखंड असणे म्हणजे काय आहे? भक्ती आहे. याला जोड देताना श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सांगितलं अखंड स्वरूपानुसंधान असणे म्हणजे भक्ती आहे. अखंड आपल्या स्वस्वरूपाच्या चिंतनामध्ये साधक तल्लीन असला पाहिजे. पण सामान्य जीवाला असं स्वरूपानुसंधानामध्ये अखंड लीन राहणं शक्य नाही. मग नारदजी महाराज म्हणतात मी सांगतो आता भक्तीची व्याख्या. नारदस्तु तदर्पिता खिलाचार. आपण जेवढे 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 कर्म करतो तेवढे सगळे कर्म ईश्वराला अर्पण केले पाहिजे. यत् करोसि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवंतानी गीतेमध्ये सूत्र सांगितलं तुम्ही जे 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 करताल ते 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 तुम्ही सारं मला समर्पण करत राहा. नारदस्तु तदर्पिता खिलाचार तद्विस्मरणेन परम व्याकुलते. ते अखंड भगवंताचं स्मरण असणं म्हणजे भक्ती आहे. आता नुसतं स्मरण असणं म्हणजे भक्ती आहे असं नाही सांगितलं, तर अखंड देवाचं स्मरण करत असताना थोडा जरी देवाचा विसर पडला आणि दुसरं काही आठवलं मनात आलं तर भक्त व्याकुळ होतो. आपण विचार करायचा मला दिवसभरातून किती वेळेला देवाची आठवण येते का न येते? बरं तरी कथा कीर्तन चाललेत म्हणून देव कानावर पडतोय नसता, देव आठवला सुद्धा नसता. विठला विठला विठ्ठल 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 नसता. देवाची आठवण एवढी कोणाला येते महाराज की देवाची आठवणच आली नाही तर घासच पोटात गेला. अहो अशी कोणाची अवस्था आहे इथं? नाही महाराज, आपण तर रमलोय, आनंदात मजेत आहोत महाराज. पण भक्तांचा विषय जर का केला, भक्ती तद्विस्मरणेन परम व्याकुलते. ती भगवंताचा जरासा तिळ मात्र विसर जरी पडला तरी सुद्धा भक्तांचं अंतःकरण व्याकुळ अशा प्रकारचं होतं. अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची भक्ती जर का आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर देव सुद्धा आपल्यावरती सहज प्रसन्न होतील. पण अशा प्रकारे आपली भावशुद्धी, भक्तीची सिद्धता जीवनामध्ये करण्याची आपली तयारी नसेल तर इतर कितीही प्रयत्न केले आपण तरी भगवंत कसे प्रसन्न होतील आपल्यावर? अभंगाच्या दुसऱ्या कैसेनी देवत प्रसन्न तुरीत, कैसेनी देवत प्रसन्न तुरीत, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसेनी देवत प्रसन्न तुरीत, कैसेनी देवत प्रसन्न तुरीत, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उभर हे निवांत शिन शिवाय, उभर हे निवांत शिन शिवाय, हरिमुखे मना हरिमुखे, हरिमुखे मना
देव प्रसन्न झाला पाहिजे आमच्यावरती आणि ताबडतोब झाला पाहिजे, लवकरात लवकर झाला पाहिजे, असा परमार्थामध्ये उतावीळपणा काही कामाचा नसतो. हे ज्ञानोबा यांना तुम्हाला मला सूचना करायची आहे. अशा त्वरित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, माणसांचा व्यवहारामध्ये तर उतावीळपणा असतोच महाराज, प्रपंच संसारामध्ये माणसांचा उतावीळपणा असतोच. कधी कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल, किती. परंतु परमार्थामध्ये असा उतावीळपणा आपल्याला काही कामाचा नाही. त्याच्यासाठी धैर्य आवश्यक आहे, भजनामध्ये सातत्य आवश्यक आहे. म्हणून उगार आहे निवांत. अरे तू स्वस्थ चित्ताने, शांत चित्ताने, नित्य नियमानी, एकाग्रतेने तू भजन करत जा. भजन काय करायचं? नामस्मरण रूप भजन करत राहायचं. उगार आहे निवांत शिणसी वाया. दुसरे कोणत्याही प्रकारचे आणि देवाला लवकर प्रसन्न करण्याचे अशा प्रकारचे तू कष्ट घेऊन स्वतः शिणू नको, स्वतःच्या प्रकृतीलाही तू शिणवू नकोस असं म्हणत आहेत. तसं तर माणसाची प्रकृती, शरीर शिणतेच आहे महाराज. कष्ट रात्रंदिवस आपण करतच आहोत. पण जे कष्ट करायची तयारी आपली संसार प्रपंचामध्ये आहे, तेच कष्ट करायची तयारी आपली परमार्थात का नाही हो? परमार्थात का कष्ट करायची तयारी नाही? आपल्याला संसार प्रपंचाचे कष्ट कितीही करायला सांगा, ते कष्ट आपल्याला कष्ट वाटत नाही. इथं आपल्याला थोडंसं जास्त करायचं जर का वेळ आपल्यावर आली तर आपल्याला ते कष्ट वाटायला लागतात. किती करू अजून, किती करू, कधी संपेल, कधी फळ मिळेल. मुळामध्ये हे परमार्थाच्या कष्टाला आपल्या मनाची तयारी नसते. बाबा रे, तू रात्रंदिवस संसार प्रपंचाचे सायास कष्ट घेतो, हरीच्या भजनाचे कष्ट तू का घेत नाही, असा प्रश्न तुम्हाला मला आता माऊली तिसऱ्या चरणात विचारता. सायास करीसी प्रपंच दिननेशे, 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 सायास करीसी प्रपंच दिननेशे. हरि से न भजसे, हरि से न भजसे, हरि से न भजसे, कोण्या गुणे हरि मुख म्हणा, हरि मुख म्हणा, हरि मुख म्हणा, हरि मुख म्हणा. हरि से न भजसे, हरि से न भजसे, कौन गुणे हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. रात्रंदिवस संसार प्रपंचामध्ये आपण कष्टत आहोत. कष्ट घ्यायची आपली तयारी आहे. आपल्याला संसाराचे कामं करताना काही त्रास होत नाही का हो शरीराला? सांगा बरं. मनाला काही त्रास होत नाही का? अहो, शारीरिक वेदना, मानसिक वेदना, बौद्धिक कष्ट, शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट, सगळ्या झळा आपण सहन करायला तयार होतो
आणि होतो तयार आहोत म्हणून संसार करत आहेत माणसं, नसता कधीचे साधू झाले असते. विठ्ठल 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 विठ्ठल. हे माणसं एवढ्या झळा सहन करून सुद्धा साधू होत नाही, याचा अर्थ यांना अजूनही संसार प्रपंच आवडतो. इतका आवडतो की त्याच्या झळा सहन करायची यांची तयारी आहे, त्या संसार प्रपंचात कष्ट सहन करायची तयारी आहे. बरं कष्ट किती? सायास करीसी प्रपंच दिननिशी, म्हणजे दिवस रात्र, अहोरात्र संसार प्रपंचाचे कष्ट करायची तयारी. एवढे कष्ट जर आतापर्यंत भक्तीच्या क्षेत्रात, परमार्थाच्या भजनाच्या क्षेत्रात केले असते ना, तर आपण देव झालो असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पण आपण देवही झालो नाही आणि संसारही आपल्या हाती काही लागला नाही. का लागला नाही? कारण तो संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, अशा प्रकारचा तो आहे. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता तो रुखची हा, अशा प्रकारचा आहे. त्याच्यात किती कष्ट घेतले म्हणजे आपण शांती सुख आणि समाधानाला प्राप्त होऊ नाही महाराज. कितीही घ्या, त्याच्यातून आपल्याला शांती सुख समाधान पूर्णत्व प्राप्तच होऊ शकत नाही. हे पूर्णत्व आपल्याला फक्त देवाच्या भजनातूनच प्राप्त होत असतं, देवाच्या भक्तीतूनच सेवेतूनच प्राप्त होत असतं. पण त्याची आपली तयारी असली पाहिजे, भजन करण्याची, भक्ती परमार्थाचे कष्ट करण्याची आपली तयारी असली पाहिजे. पण असा कोणता गुण आपल्यात आहे, गुण म्हणावं का अवगुण म्हणावं, की भजन करायला आपली वृत्ती तयार होत नाही. भाग्यवान आहेत महाराज ते, जो जन्माला येऊन भगवंताची भक्ती करतो, ते भाग्यवान. अशा भक्तांना कोटी कोटी वेळेला वंदन आहे महाराज. अरे जीवा, रे माणसा, असं जर का तू भजन कष्ट सहन करून सायास करून जर तू भजन केलंस, तर तू खऱ्या अर्थाने या संसार प्रपंचापासून मुक्त होशील. अभंगाच्या 4थ्या चरण. ज्ञानदेव म्हणे हरी जप कर, ज्ञानदेव म्हणे हरी जप कर, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप कर, ज्ञानदेव म्हणे हरी जप कर, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला. तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. टाळी वाजवायची आहे नामसंकीर्तन. रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हा जो प्रपंच आपल्या पाठीमागं लागलेला आहे हा तुटावा सुटावा आणि आपण त्या मुक्तावस्थेपर्यंत जावं असं वाटत असेल तर अखंड भगवंताचं भजन करत राहणे. आणि भजन म्हणून काय करणे तर हरिमुखे म्हणा अखंड हरी या नामाचं उच्चारण करत राहणे. अथवा आपल्याला जे भगवंताचं नाम आवडेल त्या नामाचं प्रेमपूर्वक स्मरण करत राहणे. तर त्या नामाची आपल्यावरती अशी कृपा होईल की साधू संत ज्या परमपदापर्यंत जाऊन पोहोचले त्याच परमपदापर्यंत जाण्याची आपली वाट मोकळी होईल. ती मोकळी होईल ज्या वेळेला संसाराचं आपल्या पाठीशी असलेलं धरण सुटून जाईल. हे सुटावं या करता ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर माऊली दळराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली दळराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या साधू संतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादातून मजदासाच्या वाट्याला ही आजची सेवा आली. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. जशी बुद्धी ग्रंथांनी सद्गुरू महात्म्यांच्या कृपेनं मिळाली तशी सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आदरणीय कडुबा महाराजांच्या या प्रयत्नातून हा सोहळा या ठिकाणावरती चाललेला आहे. आणि ही फार मोठी किमया असते भगवंताची की कोणत्या तरी साधूच्या माध्यमातून भगवंत अशा प्रकारचं हे कार्य जनकल्याणासाठी त्या ठिकाणावरती करत असतात. खरं तर साधूला ओळखणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. चंद्रामृत सुखे सेववील रवी असता जाता धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीन होईल गा. साधूची भेट अत्यंत दुर्लभ असते. पण येन केन प्रकारे आपल्या गावामध्ये परिसरामध्ये ज्या वेळेला असे साधू महात्मे भगवंताची विभूती म्हणून काहीतरी निष्काम भावाने काय गरज असते बरं साधूंना हे सगळं करायची. त्यांना काय त्यांचं घर भरायचं असतं का त्यांना त्यांचे खिशे भरायचे असतात. काय गरज. माझ्यासारख्याचा विषय सोडून द्या. मी साधूबद्दल बोलतोय माझ्याबद्दल नाही. साधू महात्मे निष्काम भावाने अशा प्रकारचं कार्य करत असतात. आपल्याला साधू होता नाही आलं ना तर चालेल पण साधूचा सेवक होता आलं पाहिजे. सेवक होता आलं पाहिजे. तेवढे जरी आपण होण्याचा प्रयत्न केला तरी पुष्कळ साध्य होईल महाराज. म्हणून आदरणीय बाबा अथक प्रयत्नातून सायासातून कष्टातून हे सारं
परमार्थाचं पीक या मातीमध्ये, या भूमीमध्ये पिकवत आहे. त्यांची आशा अपेक्षा साधूची, आम्ही हे बियाणं टाकत आहोत, कधी ना कधीतरी हे उगवून येईल. आपण हे परमार्थाचं बियाणं इथं भरघोस उत्पन्न व्हावं याच्यासाठी मी पात्र होईन आणि त्यांच्या सहवासात सान्निध्यात राहून काहीतरी परमार्थ शिकेन, करेन, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या साधूला सहकार्य केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. महाराज, साधून असं अडगळीत पडणं हे गावाला शोभत नाही. अर्थात असं आहे असं मी म्हणत नाही महाराज, मी तुम्हाला काही म्हणत नाही, पण साधूंच्या संबंधात सांगतोय. साधू हे आपल्या कल्याणासाठी कार्य करत असतात. ते गेल्यानंतर त्यांचा उदो आजपर्यंत पुष्कळ साधूंचा झालेला, पण ते साधू असतात त्यावेळेला त्यांना ओळखून त्यांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्या पदरामध्ये पाडून घेता आलं पाहिजे. बस एवढाच प्रयत्न आपण केला जरी तरी साधूंवरती आपण फार मोठे अशा प्रकारचे एवढंच भाव आपल्या साऱ्यांच्या समोर व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय.